काही संपत्ती प्रारब्धाने येत असती, नशीब असते. एका गाईला 2 गोरे झाले, 2 गोरे, दोन्ही दिसायला घडीव, पण एक शेतीला कामाला गेलं आणि एक देवाला सोडलं. अण्णा महाराज जे शेतीच्या कामाला आऊत ओढीत होतं का, त्याला टाकलेली वैरण खावा लागायची, आणि देवाला सोडलेलं आकड्याची कंस खात होतं. नशिबवान कोणतं? एकाच गाईला 2 गोरे झाले, एकाच गाईला. एक देवाला कठाळ्या सोडा आणि एक आवताला. दिवसभर आऊत वळड्याशिवाय पेंड खात होता, पण आऊत वळड्यावर याला कवडीचं काम नाही, उलट दुसऱ्याचे कोठे मोडीत होता. उलट गाडीला बैल दिसले की मागून गाडी उलटीत होता, आकड्याचे कंस खात होत. बैल नशीब घेऊन आले, बैल बैल. मागे मी एकदा देवाला गेलो, द्वारकेला गेलो, आमच्या सोबतचे म्हणले आपण विमानानं जाऊ. म्हणलं कशाला जाऊ, आपले तुरीचे पैसे येत, जाऊ रेल्वेनं. नाही म्हणले जाऊ विमानानं. 4-2 कीर्तनाचे पाकिट साचले होते, मग विमानानं गेलो होतो आम्ही. आपल्याला काय आपली लायकी आहे का विमान पुसायची? हे त्याचे टायर पुसायची तर लायकी नाही. ज्ञानोबा आहे तुकोबरायची कृपा म्हणून बसायला भेटलं. तो विमानात बसल्यावर माझ्या शेजारी एका माणसाच्या पोटाला पिशवी होती, आणि त्या पिशवीत कुत्र होतं, लहानसं कुत्र्याच पिलू. ते फसकन शिकलं, मला कशी चिळस आली. त्यानं टिश्यू पेपर काढला आणि त्याचं नाक पुसलं. माणसानं कुत्र्याचं नाक. मला वाटतं जीवाचं तिकीट काढावं लागतं विमानामध्ये, असं लोक म्हणतात. आपण काय त्याच्यातले कोणी अधिकारी थोडेच येतो. मग माणूस जर किती श्रीमंत असा, ते कुत्र विमानात घेऊन चाललाय, तर ह्या माणसापेक्षा हजारो पटीनं ते कुत्र श्रीमंत आहे, विमानात बसून याच्या पोटावर बसलंय. हे प्रारब्धाचा विषय, मोठी होणं, आमकं होणं, तमकं होणं. एकदा तुकोबारायला महाराज एक माणूस म्हणला, महाराज माझं बरं व्हा. होट म्हणले, तुम्हाला विचार तू बरं व्हावा? अरे आयुष्यात मी कधी देवाकडे कल्पना केली नाही माझं बरं व्हा. तर तुला काय सांगायचंय, तू नशीब घास, तुला बरं व्हायचं असलं तर होता येईल. विठाला विठाला त्याला कवडीची अक्कल नाही का, ते पाया पड्या तू कल्याण हो. अरे तूच भीक मागायला आणि काय कल्याण कर तू सुंबळ्या. विठाला विठाला देवाच्या कृपेने प्राप्त झालेला वरच्या या श्रीमंतीतला ओलावा दशरथजी तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात खर्चिता, याच्याकरता तुम्हाला पुनश्च धन्यवाद. तुमच्या परिवाराला धन्यवाद, तुमच्या ह्या सात्विक कार्याला धन्यवाद. आता मी माझ्या अभंगावर येतोय. मृदंगाचार्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नाविन्यपूर्ण मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आसारामजी महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अविनाश महाराज असतील. इथेच गोडशी सद्गुरू गोरोबा काकांच्या दरबारात ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आमचे रघुनंदनजी महाराज आहेत. घरी जे मडके फोडी देत का लेकर, बुडातले डेरे फोडणार म्हणजे सगळ्या खोड्या करणार. असं जर लेकरू कोणाला असेल तर टाकी जा ना संस्थेत, आहेत नीट करायला उभेच. मी म्हणतो म्हणून राग येऊ देऊ नका. तुमच्याकडे चांगलं पोरग पाठीतच नाही, चांगलं इंग्लिश स्कूलला इकडं तिकडं आहे की नाही. असं अभ्यास आहे ना तुम्हाला. हे पण लेकर संस्थेतलेच येत. वकील साहेब चांगलं पोरग संस्थेत पाठीणारच नाही. जे घरी खोड्या करते का ते यायची आवली. जाऊ द्या काय हरकत नाही. मी वरी का घेतलं माहितीये का त्यांना? एका सोप्या भाषेत सांगतो, जास्त अडचणीत हात घालू नका, इचू निघते. गिरगावकराच्या वयातले महाराज मेल्याव भविष्यात हे कीर्तनकार आहेत. म्हणून ही वासर आहेत माझ्या, ज्ञानोबाराय तुकोबारायची लेकर आहेत. यांचा बी कधी कधी आदर केला पाहिजे. कोणताच महाराज झाल्या मोठा होत नसतोय. हे शिकून सगळ्या सानिध्यात भट होतील मग मोठी होत असतात. याही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गोडशा लेकरांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आदरणीय अण्णा महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रमोद महाराज आहेत, हे शेठजी आहेत, आमचे ते गरजे माऊली आहेत. काय वय लय नाचायलेत संसारात लोक.
हे म्हातारं परमार्थात नाचत आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता घ्या? लय नाचले संसारात का कमी नाचलेत का? बायकोन दागिने सांगितले गेला सोनाराच्या दुकानात, सुनान साडी सांगितली पळालाच, बुटी एक घरीची सरला. कमी नाचतो का? पोरानं सांगितलं इतके मार्क पडले स्कूटी घ्यावाच लागते, घेतो बाबा. मोठ्या पोरानं सांगितलं 12वीला मार्क चांगले पडे मोटरसायकल घेतोच. किती नाचालोच संसारात आपण. महात्मा परमार्थात नाचतोय, आनंदाची गोष्ट आहे त्यांना सुद्धा. वारकरी संप्रदायामध्ये कमी वय असताना सुद्धा आवाजाचा गोडवा निर्माण झाला श्रीराम महाराजाला. आणि मी जसं पाहतोय तसं अण्णा महाराज ते धोतर नेसतात, मलंग भाईवानी कपडे घालीत नाहीत. आनंद आहे तुम्हाला. येणेकरी बाबा असतील, चोपदार असतील, रामकिशन महाराज असतील, बाजूची सगळी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज बर संस्थेतले आदरणीय देशमुख वकील साहेब परिसरात कीर्तन कुठेही सोडत नाहीत, त्यांनाही धन्यवाद. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय म्हणतात, देवा मी रात्रंदिवस तू माझ्या ध्यानात असावा. परमेश्वरा तुझा विसर नाही झाला पाहिजे एवढं देऊन टाक. किंवा गुण गाईनं आवडी, मी रात्रंदिवस देवा तुझं आवडीनं गुण गावं असं मला देऊन टाका. कृतात्रेता युगामध्ये एक पशु होता, पशु 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 पण वारकरी आहे. येवनी पशुची आहे पण वारकरी आहे. तसं एका निष्ठावंत वारकऱ्याच्या सानिध्यातला तो पशु आहे. माझ्या पैठणच्या मालकाने एक गोड शिवानी वापरली. येवनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. मारुतीराय वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ. या मारुतीरायाच्या सानिध्यात एक वानर आहे. वानर म्हणजे पशु येवनी हर्षदत्तराव. आणि पशुच्या येवनीतलं एक वानर मारुतीरायाच्या सानिध्यातलं, त्या वानराचं नाव आहे गंध मादन नावाचं वानर. गुणगायी आवडी. रात्रंदिवस गुण गायलं या वानराने, रात्रंदिवस गुण गायलं. किती गुण गायलं वेगात सांगतो. या वानराला भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये सैन्यामध्ये काम होतं झेंडा धरायचं. एके दिवशी वानर तर कुठलं मारता नाही आलं, पण बरोबर जिथपर्यंत काडीला झेंडा आहे तिथपर्यंत बाण मारला, तोडून टाकला. मालकाच्या कामात सेवेत किती तत्पर वानर होता ऐकता. किष्किंधेचे राजा सुग्रीव फक्त यांना कपडे होते. प्रभू रामचंद्राला वल्कलले, लखनलालजीला वल्कलले, बाकी वानरांना तर काही संबंध नाही कपड्याचा. किष्किंधेचे राजा सुग्रीव, या सुग्रीवाच्या कमरेला पांढरा शुभ्र शेला उपरनं बांधलेलं होतं, ते ओढून घेतलं अल्लादी. ध्वजाची धर्माच्या पताकाची जी अर्धी खालची काडी होती ती काडी एका बाजूला सवे बाजूला टोचली आणि जेवढं रक्त निघतंय तेवढं ते पांढरं उपरनं त्या रक्ताने भिजवलं आणि त्याचीच ध्वज तयार केली. आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लहानी मालक ध्वज तयार झाली. टस 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 लक्ष्मणजीने रडावं. काय वानर आहे तर स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली. काय वानर आहेत, किती वानर आहेत. उद्या बघा, परवाच्या दिवशी एकादशीला नगर प्रदक्षिणेसाठी निष्ठावंत वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात. जात जा, कधी कधी जात जा. ह्या 4 वाऱ्या सोडत जाऊ नका. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी पण जातोय. ती पताका तयार केली. बीबी कुंभकर्णाला फार राग आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने बऱ्यापैकी वानर श्वासावाटा आतमध्ये घेतली. गुणगायीनं आवडी सांगतोय. बऱ्यापैकी वानराला कुंभकर्णाच्या कानातनं गंधमादनाने बाहेर काढलं आणि ते शेवटी पाठीमागे राहिलं. चांगली शक्यतो मागच राहत असतात. आधी बाकीच्यांचा उद्धार करत असतात आणि मग ती स्वतःच बघत असतात, याला चांगली म्हणत असतात.
सगळ्यांना मारून जी मोठे होत असतात त्यांना भडवे म्हणत असतात. ती हरामखोर असतात, ती नालायक असतात, ती बुजदिल असतात. दुसऱ्याच्या जीवावर पोळी भाजणारी माणसं नालायक असतात, हरामखोर असतात. ते गंधमादन आहे, सर्वांना मुक्त केलं. आणि मग कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एकटं शहाण आहे. कानाला हात लावले, उडी मारल्याबरोबर हातात पकडला. अण्णा महाराज बऱ्यापैकी त्याला देऊ केलं. तुला 100-200 घरं सोन्याचे देतो, चल रावणाकडं. 200-300 घरं देतो रघुनंदन बुवा सोन्याचे, चल रावणाकडं. बरं ते घर साधं होतं का? सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला माझी साधी साधी भाषा. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? रावणाच्या विरोधात. बरं नुसतं सोनं नव्हतं, अशा 7 कोटी चौकटी होत्या. नुसता श्रीमंत नाही. पोरं किती होते? 1 लाख. नातू किती? 1.25 लाख. बायका किती? 80,000. सासा किती? कसं रे? सासरे असतील 80,000. त्याच्यामुळे तुम्ही तिथे येत. अहो ज्याच्या जावायना 80,000 बायका केले, सासरे किती चालू असतील? त्याला 20-25 तरी असते ना. म्हणजे इतकं सोनं असूनही घरचं मतदान इतकं होतं. आणि मी माझ्या लहानपणी काही काही पुढारी पाहिले, त्याचा बोक्या मधात येत होता बूथ मध्ये, तेच खटाखटा मतदान आणत होता. माणसं अशी गुपचूक बसत होती वानर बसल्यावानी. मग रावण काय साधा बोक्या असेल का? काय त्याच्या विरोधात मतदान आणायला कोणाची मायविली? एवढा मोठा श्रीमंत रावण, एवढा मोठा. वारकरी म्हणला जाऊ तिकडे, ते मी येत नाही तिकडे. कोण? गंधमादन. गंध येत नाही म्हणला तिकडे, येत नाही. म्हणून रागाच्या भरात रावणाच्या भावाने कर 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 गंधमादनाला दाबलं. गुणगाई नावडिया. माझे देहूतले मालक म्हणतात देवा मला एकच देऊन टाक, मी आवडीनं तुझं गुण गाईल. त्याचा परिणाम पहा, गुण गाण्याची ताकद किती मोठी. श्रद्धा पाहिजे बरं का, श्रद्धा पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, बोरे खाय भिल्लटीची. भाव शुद्ध होता. मारुतीरायने खाली पाहिलं तर हाडा मासाचा गोळा पायावर पडेले. अरे मांस पडले आपल्या पायावर. हाडाचा चुरा होता, त्वचा होती, मज्जा होती, तंतू होते, मांस होतं. मारुतीरायने विचार केला, मांसाचा गोळा आपण मग त्या पायावर पडतो, त्यावरती अधिकारी असावा. लागलीच पायावरला उचलला आणि हातावर घेतला. घेतल्याबरोबर रामनामाचा ध्वनी आला आणि ध्वनीहून लक्षात आला अण्णा महाराज तो ध्वनी होता गंधमादनाचा. रघुनंदन ठास 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 अंतःकरणाचा उमाळा दाटला. बाळा गंधमादन अजून भजन करतोस? जी मालक. मारुतीराय मालक म्हणायचे. जी मालक, जी 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 जी. बाळा दुपारच्या युद्ध कालच्या सत्रामध्ये तुला कुंभकर्णाने मारलं रे बाळा. जी. अंगातलं सर्व रक्त जिकडं तिकडं उडून गेलंय. भजन करतोस? जोपर्यंत मांस वल्लय तोपर्यंत भजन करत राहील. हृदयाशी लावला गोळा. काय वानराच्या कुळात जन्मालास रे? काय वानराचं कुळ पवित्र केलंस तू गंधमादना. गंधमादनानं सांगितलं मारुतीराय नाही, तुमच्या संगतीमुळं बा तुझी येणे संगती उद्धरिल्या शिवानर पंगती. मारुतीराय तुमच्या संगतीत आल्यामुळं आमचा उद्धार आहे. काय इच्छा आहे गंधमादन? काही नाही. जाता जाता एकदा पंढरपुरातल्या मालकाची भेट घ्यायची. पंढरपुरातले मालक म्हणजे प्रभू रामचंद्र. एकदा शेवटची भेट घ्यायची. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. विचार केला हाडा मासाचा गोळा प्रभू रामचंद्राकडे कसा द्यावा.
वेळ रात्रीची आहे, थकलेले आहेत युद्ध करून. पण शेवटचा श्वास गेल्याच्या नंतरही ज्याची त्वचा, ज्याचं मांस राम राम भजन करते, त्याला वाऱ्यावर तरी कसं सोडावं. म्हणून रात्रीच्या वेळेला प्रभू रामचंद्राचं पाल, राहुटी, शिबीर जिथं लावलं होतं का पाल, त्या पालाच्या बाजूला मारुतीराय उभेत. त्या हातातल्या हाडामासाच्या गोळ्याचा रामनामाचा ध्वनी पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर, प्रभू रामचंद्राच्या कानावर, मालकांच्या कानावर पोचला आणि उठले. कोण? मारुती. काय हनुमान? काही नाही प्रभू. एवढ्या रात्री? जी मालक. या आतमध्ये आत प्रवेश केला. मशाल होती लावलेली. ही अवस्था कोणी केली ती माहिती? किष्किंधेचा राजा सुग्रीव. त्यानं नियोजन केलेलं होतं सगळं. त्या मशालीच्या प्रकाशात मारुतीरायाच्या हातामध्ये हाडामासाचा गोळा पाहिला. माझे देहूतले मालक का म्हणतात गुणगाई नावडी. तो गोळा पाहिला. विचारलं पवन सुता, पूज्य श्री प्रकाशजी महाराज, आदरणीय बोधले महाराज आलेले आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. हनुमान जी, अरे कशा करता आणलंस रे मास तू? मालक, मास आहे खरं आहे, पण एक गंधमादनाचं मास आहे. अरे दुपारी कुंभकर्णाने ज्याला मारलं तो जी, दिवसभर सापडला नाही रे कोणाला. नाही सापडला. कुठे सापडला तुला? मी सैन्याची टेहळणी करत होतो. सगळी कोण झोपली, कोण जाग आहे, काय करतंय याच्याकरता फिरत असताना पायावर पडलाय. बघता प्रभू, मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी याला जागा शिल्लक नव्हती. बघता प्रभू बघता, मारुतीरायाची ती परिस्थिती पाहिली. विटेवरच्या मालकाने, प्रभू रामचंद्रांनी पाहिली ती परिस्थिती. फोन सुद्धा घे माझ्याकडे. बाजूला लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मण शेषाचा अवतार. थोडस लक्ष्मणजीला या वर्तनाची चूक वाटली. काय म्हणे हनुमंताला सुद्धा कळत नाही. ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात मासाचा तुकडा द्यावा, मासाचा गोळा द्यावा. लखनलालजी जवळ आले आणि विचारलं, दादा काय? थांबा लखन थांबा. आणि तो हाडा मासाचा गोळा ज्या वेळेला देवाच्या हातात आहे, त्यावेळेला तो हातावर नाचत होता रामनामाच्या तोडीनं. महाराज, त्या हाडा मासाच्या गोळ्यातलं ज्या वेळेला रामनाम, प्रभूचं नाम स्वतः प्रभूने ऐकलं, त्यावेळेला तो गोळा हृदयाशी लावलाय. लक्ष्मणजी उगा बघत होते. पुनश्च हातावर घेतला आणि डोळ्यातल्या पाण्याने त्या गोळ्याचा अभिषेक केलाय. अभिषेक, डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक केला. स्नान घातलं डोळ्यातल्या पाण्याने. आणि कर्मनो गहनोगती, निष्ठावंत माणसं नशिबवान असतात. कर्मनो गहनोगती, त्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर एक समाधीचं मुहूर्त होतं. आणि त्या दिवशी सकाळी सकाळी गंधमादनाला समाधी दिली. आणि समाधी दिल्याच्या नंतर विभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलेले होते. गुणगाण्याची ताकद. राजे, प्रभू रामचंद्र रावण मरेपर्यंत विभीषणाला विभीषण म्हटलेत नाही, राजे म्हटले. वाक्य नीट पहा. राजे म्हणले. राजे, राजे जी प्रभू, एक भीक मागतोय. तुम्ही ज्या वेळेला राजे आमच्या पक्षात आलात, त्या दिवशी मी उदात्त अंतकरणाने सांगितलं, रावण हा मला सीता देत नाही आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही.
आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही म्हणून नाईलाजानं मला मारावं लागणार आहे. पण रावण मारल्याच्या नंतर उदात्त अंतकरणाने बोधले बाबा भगवान सांगतात मी विभीषणा लंका तुला देऊन टाकलेली. दिलेली वस्तू मागणे हे मूर्खपणा असतो. म्हणून मी भीक मागतोय, माझ्या या पवित्र गंधमादन वारकऱ्याची समाधी तू राजा झाल्यावर सोन्याची कर. पुराणाचा एक दिलासा अंतकरणात ठेवा. पृथ्वीवर जेवढे देश असतील एकाही देशात वारकऱ्याच्या समाधीच्या अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली नाही. आणि कोणाला माहित असेल मला सांगा, उद्यापासून पटकान उपरनं नदीत टाकतो आणि त्याच्या चपलाचं मंदिर बांधतो. नाही झाली, नाही 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 नाही, देवाची पण नाही, आधी वारकऱ्याची. पहिली वारकऱ्याची समाधी, ती बी पशुच्या कुळातला वारकरी. समाधी सोन्याची नियमावली लावून दिली. राजे झाल्या उत्सव करत जा, पुण्यतिथी करत जा. महाराज माझ्या देहूतले मालक तुकोबर आहे विटेवरच्या मालकाला विचारत होते, देवा 7व्या अवतारात आवडीनं गुण गाणाऱ्या एका वारकऱ्याची तुम्ही सोन्याची समाधी करता, याच्या पलीकडे दुसरं काय करता? मग गुण गाईनं आवडी इतक्या नाही. पुढे सोडतोय तुम्हाला, पुढे सोडतोय बघा. आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची आजही आहे. बरं, वारकऱ्याची समाधी सोन्याची असून आपणही समाध्या करतो. बापाची समाधी केली शेतात, पोरग भंगिरे निघलं, जमीन इकली सतारभाईला. त्या सतारभाईनं जे शिबी आणली याच्या बापाची समाधी वड्यात दाबली. आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची ताकद पहा. आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची. रघुनंदन बुवा आणि मरणाऱ्याच्या ताब्यात दिली नाही ना. चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत राहणाऱ्या चिरंजीव विभीषणाच्या ताब्यात दिली. काय ते तर कब्जा करू शकते कोणी? अण्णा महाराज काय 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 इतकी ताकद. म्हणून म्हणले गुण गाईल आवडी, दुसरं नको. पुढे बघा. विभीषण राजा झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लंकेत पोचले. ते कामग नावाचं विमान होतं असं पुराणकार सांगतात. तशी 14 विमानं होती रावणाकडे. 14. रावणाकडे 127 तात्विक लोक होते. त्याच्यामध्ये तत्वकुंभ नावाचा व्यक्ती फार प्रचंड विद्वान होता. रावणाकडे फार विद्वान होता. तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्या सोबत विद्वानांची संख्या आहे का ती माणसं कोणाला भेट नसते. आणि ज्याला मोठं व्हायचं का त्यांनी विद्वानांना जवळ घेतलं पाहिजे. जेवायला बसल्यावर दुरण फुटका असावा का चांगला? चांगला. फुटक्या दुरणात वरण टाकल्यावर चपाती येऊस तर दुरण गळून गेला. काय कुत्र्याहून खातूक चपाती. म्हणून जेवताना पण फुटके दुरण नसावा, तसे सोबत पण फुटके माणसं नसावा. त्या माणसाला वाजून टाकीत असते ते वाजून टाकते. क्षत्र कुठलंही असू द्या, आचरण भ्रष्ट म्हणजे फुटके, नीतिभ्रष्ट फुटके, वैचारिक पातळी खालावलेले फुटके, ही माणसं मोठ्या माणसाला सुद्धा भ्रष्ट करतात. कुसंगे नाडीला साधू सुद्धा मातीत जातोय वाईट लोकांच्या संग. दुर्योधन वाईट नव्हता बरं. दुर्योधनाला 23 हरामखोराची संगती झाली. 23 सगळे 24 होते याच्या सगट. पण हा नंतर झाला. दुर्योधन्या नंतर वाईट झाला. दुर्योधन्या त्याचा पाहुणा नाही तुमच्याकडे, मी नाही द्याल दुर्योधन म्हणित. शकुन्या, दुःशासन्या, जयद्रथ्या लात मारली होती अभिमन्यूला, हरामखोर होता. पुन्हा एकाचं नाव सांगू, हिन्मक. इतका भ्रष्ट आणि बुजदिल होता. द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर ह्या हरामखोराला अगोदर दिसली होती. याचं नाव आहे हिन्मक. वाची जा महाभारत नीट. कारण त्या काळात कृतात्रेतायुगात एकच रावण होता, ढकलं. पण या इंटरनेट जगात पावला पावलाला दशरथजी रावण आहेत.
म्हणून महाभारतातले मुद्दे पाठ असणं गरजेचं आहे. कसं जगावा इथून महाभारतातून मिळल. ठेवत जा खिशात बारीकशी जागा त्या महाभारताला सुद्धा. त्याच्यातला तात्विक विचार द्वारकेच्या मालकांचा पहा, जगता येईल नीट, नाही तर भंगिरे चुरगाळून टाकतील तुम्हाला. संगतीमुळे दुर्योधन खराब झाला. तुम्हाला एक सांगू काय, 24 मध्ये एक इतक्या चांगल्या बापाचं पोरग होतं. त्याचा बाप किती चांगला सांगू का, जगात 2 नंबरचा विद्वान. भारतात नाही, जगात पृथ्वीवर जितके देश आहेत, या प्रत्येक देशात बोलले बाबा 2 नंबरचा विद्वान. शब्दवेदीमध्ये 1 नंबरचे राजा दशरथ आणि 2 नंबरचे द्रोणाचार्य. किती विद्वान. यांनी कृपा केल्याच्या नंतर भगवान अर्जुन इतके मोठे झाले की अर्जुनाची पाठ काशीतल्या मालकाने थापटिली. शाबास अर्जुना, वा वा. म्हणजे अर्जुनाला इतके मोठे करणारे द्रोणाचार्य किती मोठे असतील, पण यांचं भंगिरे काट्ट नालायकाच्या संगतीत गेल्यामुळे भंगिरे झालं. अश्वत्थामा किती भंगिरे झालं. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अश्वत्थामावती पांडव, अश्वत्थामावती पांडव, अश्वत्थामावती पांडव. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. किती भंगीर. द्रौपदीचे झोपीत 5 लेकर कापले. किती नालायकपणा आहे. म्हणून आजही कपाळाचा मणी काढा आणि रक्त मासपू पडतंय. किती चांगल्या व्यक्तीचा मुलगा, मुनिश्री द्रोणाचार्यांचा पुत्र. राजे हो, या द्रोणाचार्यांचं दर्शन घेऊन पंढरपुरातला मालक रथात बसत होता. एवढे अधिकारी, पण पोट्ट भंगिरेच्या नादी लागलं. लक्ष देत जा जरशे पोराकडे. टीव्या पाहण्यातच गरज घेत. लेकरं लहान असताना तुळशीला येडे घालण्यापेक्षा, लोकायला दाखविण्यासाठी पुस्तकं वाचण्यापेक्षा लेकराकडे जास्त लक्ष घाला. हे सर्वात मोठा परमार्थ आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला ही तुळशीला येडे घालतीन, त्याची पेन्सिल घरी विसरली. ते आलं कोराच पेपर देऊन. मग म्हणली बाई महाराज, रडायला तर दम नाही. काय सांगायचं बाई, लेकराची पेन्सिल विसरली, तू काऊन तुळशी रेडे घालीत होती. ते शाळेत गेल्या वाचवणही शिखारी पाठ. आता ते पोरग तुझ्या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे. कर्तव्यातला परमार्थ आहे. देखाव नाही चालत आपल्या संप्रदायात. कर्तव्याला किंमत आहे. चला एवढ्या विद्वानाच्या सानिध्यातला रावण. म्हणून नाकात दम आला पंढरपुरातल्या मालकाला रावण मारण्यासाठी. रावणासोबत विद्वान लोक फार होते, आचरणशील लोक होती. हो, चुका करू द्या त्यानं, पण त्याच्या सोबत माणसं बरी होती. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा जर 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 गाम सोडवता त्यानं. एका विमानात प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचले आणि कालांतरानं काही दिवसानं लंकेतनं एक पत्र आलं. ते पत्र आलं आवर्षणाचं. जीनच्या पॅन्टीवाल्याला आवर्षण कशाला म्हणते सांगता येतं का? मराठवाड्यात राहतो आपण. तुम्ही मराठवाड्यातच येत ना? कपाशी महाराष्ट्रात येतात. मराठवाड्यात मराठी भाषा आपल्याला किती कळायला पाहिजे. आवर्षण कशाला म्हणतात? आवर्षण. किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन, किती कीर्तन, किती सप्ते झाल्यावर आपल्या डोक्यात प्रकाश पडेल. तुमचं चाललंय काय माहितीये का? सगळे कार्यक्रम करायचे, महाराजाला पाकिट देऊन महाराज श्रीमंत करायचे. आपण असेच उपरनं झटकिलं की चलो. तुमचं काम झालंय चोर पंक्चर सारखं. आमच्या मित्राची गाडी होती, दुकानावर नेल्यावर पंक्चर गवसत नव्हतं आणि घरापुढे गाडी लावल्यावर हवा राहत नव्हती. आणि दुकानात नेलं की ते साबणा लावला उपाय, पण पंक्चर गवसत न. आणि दारापुढे गाडी लावली की हवा लाग राहीन. सकाळी हवा मारले शो जाताच येईन बारीकच पंक्चर. काही लक्षात नाही. चला महाराज बोलते राहा, पैसे घेऊन जाते राहा, आम्ही आमचं चालूच ठेवू. नाही, काळाची गरज आहे. पीक काल कशाला म्हणत असतात. परवाला आपण भाऊंच्या गावात सांगितलं. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात किमान 25 पोरं तरी नवीन माळकरी व्हावा.
तरी एवढं वैभव केल्याचा शीन आला नाही असं समजायचं. असं समजायचं आपल्याला पीक भरपूर आलंय. एका माणसानं 60 एकर ज्वारी पेरली तरी पण जोगवाच मागू लागला. म्हणलं झालं काय? ते म्हणलं पाऊसच पडला नाही. म्हणजे पीक नाही आलं का? पीक आलं नाही ना. 60 एकर ज्वारी पेरली बोलले बाबा, पण पीक नाही ना. शीन आला ना. बी मातीत गेलं, खतही मातीत गेला आणि बेजारी मातीत गेली. पीक नाही ना आलं. पीक येणं गरजेचं आहे. मुद्दा सांगतो, एका माणसानं 4 एकर जमीन विकून बापाला पैसे लावले आणि बाप वाचला. ते आता कुठे माहितीये का? नाशिकला वॉचमनकी करते ते पोरग. मोठ्या माणसाच्या घरी वॉचमनकी करते. त्याला मी भेटलो काल त्र्यंबकच्या वारीला गेल्यावर. मी म्हणलं दादा काय? म्हणला महाराज जाऊ द्या 4 एकर जमीन, पण दादा वाचले राव. मला शीन नाही आला, पण शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांनी सांगितलं वाचण्याची शक्यता कमी आहे. मग मात्र जमीनही जात होती आणि बापही जात होता. जमीन जाऊ द्या पण बाबा वाचले, शीन नाही आला. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात उद्या काल्याच्या दिवशी 25 पोरं तयार व्हा, 11 तरी तयार व्हा. घाला माळी घाला. आणि माळ घातल्याच्या नंतर ज्याचं काय नुकसान झालंय ते मला लिहून ठेवा. गिरगावचा बाळ्या भरून देईन. चांगलंय माझ्याकडे. मला असं काय असं गाफील समजू नका. बरं आहे माझा काळ चांगलंय माझ्याकडे. असं नानाला यांना सगळ्यांना माहिती आहे. तेवढ्याच्या नानांना माहिती आहे. अण्णा महाराजाला माहिती आहे. रघुनंदन महाराजाला माहिती आहे. मी धोत्रावा असलं म्हणजे मला येड्यात काढू नका. म्हणून बऱ्यापैकी धोत्रावाल्याला येडपट समजी देत ना. कोण डॉक्टर तिकीट देत नाही लवकर. काय मामा एवढी मोठी 100ची नोट आणि 10 रुपये तिकीट येड्यात काढतं. मी कंडक्टरला म्हणलं धोत्रावाल्याला येड्यात काढी जाऊ नको. धोत्रावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही भारतातली. येड्यावानी काय करायला तू आज येडपटवानी? मोठ्यांचा आदर करी जा. तुम्ही सुद्धा टिकलेवाल्यानो जरा लुगड्यावाल्या बायाचा आदर करी जा. यायनं एक टायमाला उपाशी राहून संपत्त्या कमील्यात म्हणून तुम्ही तुपात बुडून चपात्या खालात. तुमच्या सासऱ्यानं सासूला जमीन विकून जर गोव्याला नेला असतं ना, तुमच्या सासऱ्यानं सासूला प्रॉपर्टी विकून जर गोव्याला नेला असतं ना, तर तुम्हाला मुंबईला इटा उचलायला जावं लागलं असतं. म्हाताऱ्या लय खुश झाल्या हो. लय खुश झाल्या, लय खुश झाल्या. मग म्हाताऱ्याला बी एक सांगतो, तुम्हाला पोरग झाल्यामुळं दुसऱ्याची सून पोरगी तुमच्या इथं आली, तिलाही लेक म्हणून सांभाळी जा ना. तुमची सुद्धा लेक कोणाच्या घरी आहे ना. तुमच्या लेकीचं चांगलं हो असं वाटत असेल तर सुनाचा पण आदर करा. आता सुनाही खुश झाल्या. एक तरी बोललं की राग येतो नो. आणि काय घेणे आपल्याला उगत काऊन फुफुटा अंगावर घ्यायचा. फुकट यायच्या शापान जळायचं आणि बाळ्या पाठच्याला. त्याच्यामुळे पुरुषांना साधं समजायचं नाही. 5ची मोटर चालू आणि दांडात पुरुषन पडलं. ऊस कोरडा आणि एरंडच भिजले. हो फुटला दांड. हा तसं यायला साधं समजायचं नाही. तुम्ही म्हणा का येड्या वाकड्या बाया साध्या सुद्या बापा. यायच्यातल्या एका बाईनं शाप दिल्या. पंढरपुरातल्या मालकाचं एकच पोरग वाचलं, बाकी चट मेले. 56 कोटी येतो एक वाचलं नाही. एक ते बी एक का वाचलं? एका वारकऱ्याचा प्रसाद खाल्ला म्हणून वाचलं. त्याचं नाव आहे वज्र. बाकीचं हे का साधे आहेत का? बापरे. यायच्यातल्या एका बाईनं शाप दिला तर अयोध्येतल्या मालकाचा संसार नीट झाला नाही. हे का साधे आहेत का? फार अधिकारी आहेत. पण आचरणात वागल्यावर तर अधिकार. हो विढाला विढाला पत्राला आवर्षणाचा. आवर्षण म्हणजे पाऊस नाही पडला नाही पाऊस. पत्र वाचिलं प्रभू रामचंद्रानी. मर्यादा पुरुषोत्तम जगदानंद कंद जगतपते अयोध्या नरेश आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात. आपला विभीषण पत्र लिहिण्यास कारण की मागच्या या 9 नक्षत्रामध्ये एक थेंब सुद्धा पावसाचा पडला नाही. खाऱ्या पाण्याच्या समुद्राचा वेढा आमच्या चारी बाजून आहे, पण आमच्याकडे पाण्याची फार अडचण आहे. पाऊसच पडला नाही. याच्याकरता जनता हैराणी पाण्यासाठी. प्रभू रामचंद्रांनी पत्र घेऊन आलेल्या सेवकाला विचारलं, मागच्या 5-7 महिन्यात काही उत्सव झाला का? नाही झाला म्हणले. लगेच लिहिलं, आदरणीय राजाधिराज लंकेश विभीषण महाराज, आपल्या नगरीमध्ये एका वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. या वारकऱ्याचा समाधी उत्सव करा, पाऊस पडल. पत्र परत आलं. विभीषणाने रात्री पत्र पाहिलं. पहाटे समुद्र स्नान आटपलं. संसारातली सगळी लोक कुटुंबातली समुद्रावर गेली. गुणगायी नावडिया. नुसती समाधी सोन्याची झाली इतकं नाही,
कायमस्वरूपी एका चिरंजीव अभिषेक करतो इतकंही नाही, आवडीनं गुण गाणाऱ्याची ताकद किती मोठी, निसर्ग बदलायची ताकद आहे. या निसर्गातली पूर्ण क्रिया बदलायची ताकद हे निष्ठावंत वारकऱ्यात आहे. गुण गाणाऱ्यात ताकद येते. समाधीचा उत्सव झाला, अभिषेक झाला, पंगती झाल्या. सकाळी सकाळी पहाटे सर्व कार्यक्रम आटपला. 12-12:30 वाजता आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि 1:30-2 वाजता समाधीतून एक ध्वनी निघतो. ती समाधी होती गंधमादनाची, आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची. त्या गंधमादन नावाच्या वारकऱ्याच्या समाधीतून एक ध्वनी निघतो आणि विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र विष्णू परमात्म्याला विनंती केली, हे देवा, जिवंत असताना तुझं आवडीनं गुण गायले. देवा, राक्षसानं मारलं तरी रक्तातूनही तुझं गुण गायलं, हाडातून तुझं गुण गायलं, मांसातून तुझं गुण गायलं, मज्जातून गुण गायलं, तंतूतून गुण गायलं, त्वचेतून गुण गायलं, अंगावरच्या रोमातून गुण गायले. देवा, हे गुण गाण्यामध्ये तुला काही मागितलं नाही. इतका निष्काम भक्त, आवडीनं तुझं गुण गायलंय. मग देवा, आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करतोस, आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याचा समाधी उत्सव करतोस, पुण्यतिथी उत्सव करतोस. आणि आवडीने गुण गाणाऱ्या वारकऱ्याची समाधी ज्या नगरीत आहे त्या नगरीतल्या लोकांना जर पाणी प्यायला भेटत नसल तर माझ्यासारख्या वारकऱ्याचं जीवन दिक्क आहे, दिक्क दिक्क जीवन. विनंती आहे प्रभू, निष्ठेनं जर आवडीनं तुझं गुण गायला असेल तर आज पाऊस पडावा. दिवस होता चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया. बदले बाबा, पाऊस पडत असतो त्या दिवशी, अवकाळी पडन, मोसमी कसा पडेन. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेच्या दिवशी दुपारी 2-2:15 वाजता पाऊस झाला आणि लंकेतल्या लोकांची तहान भागली. ही आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्यात ताकद आहे. म्हणून देहूतले मालक म्हणतात, हो गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन गुणगाण्यातली ताकद पण आवड. बरं, एवढी आवड गुणगाण्यात ज्या गंधमादन वारकऱ्याकडे होती
त्याचा आजही चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचा उत्सव चालत राहणार, ही आवडीनं गुण गाणाऱ्याची ताकद आहे. म्हणून देहूतले मालक म्हणले, देवा कशाला काय दे तुम्हाला, मला एकच देऊन टाक, मी फक्त तुझं आवडीनं गुण गावा. पुन्हा एक पुरावा सांगतो. वेळ आपल्याला 14 मिनिटं शिल्लक आहे. लोकायला त्रास देऊ नये. ट्रॅक्टर किती बी रघुनंदन महाराज महागाईचं घ्यावा, पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात नाही घालावं. भांडण होत असतं, हाय का नाही. बांधाला कशाला येणं द्यायचा, मधात काजू बदाम लावा ना, बांधाला गेल्यावर तिकून शेल्यावर मग पाय देतून बांध बारीक करतो सोंबळ्या कुठला. आपलं मधात सांगायचं, कशाला पुढे जायचं, आहे का नाही. आपल्या वेळेत माणसं जेवायचे. एका व्यक्तीनं लय गुण गायलं देवाचं. 2 नंबरचा पुन्हा एक वारकरी सांगतो. त्यानं मोठाल्यांचं गुणच गायलं नाही, दशरथराव गुण गायलं नाही. त्यांचे भाऊ मात्र एका मोठ्या राजाचे गुण गात होते. राजा तसा भ्रष्टच होता. नाव घरी गेल्यावर पहा त्या राजाचं नाव काय असेल तर सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्ही घरी गेल्यावर पहा ना, मी गुत थोडं घेतलं सर सांगायला, आहे का नाही. एका श्रीमंत राजाचं गुण गायचा एका वारकऱ्याचा भाऊ. आता श्रीमंताचं गुण गायल्या पैशाला कमीत नसती बघा. मला सुरुवातील बैल नव्हते, पण शेती एक नंबरच. सकाळी उठलं, देवाच्या दर्शनाला जाच्या आधी 2 साखरेचे कंजीबेव टाकीत होतो. घाण बोलायचंच नाही. आणि मग खाल्लाकडे चिचपटी होती आम्हाला. त्या चिचपटीतल्या कापसामध्ये जरा जरा तण झालं, वापसा होती. आणि पक्क लक्षात घ्यायचं, आज गडी कोणाचा पडीवर आहे इतकं मात्र लक्षात घ्यायचं. गडी कोणाचा पडीवर आहे. आता गडी पडीवर असल्या बैल तरी कामेच येत ना का, मालक काय गळ्यात बांधून थोडाच जाणार आहे दिंडीला. गडी रिकामा असल्या माल गडी बैल घरीच येत ना. मग ज्याचा गडी बाजाराला गेलाय त्याच्या दारातून मुद्दाम, वा वा अण्णा आहेत का काय, हो बसले निवांत, हो रे बाळू कुठं, काय नाही ऐकून आलो शेताकून, चिचपटीत गेलतो, तुमचाही मळा पाहून आलो. काय कापूस आहे अण्णा तुमचा, वा 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 वा. एका कापसाला 1,500 बोंड इतके असते. होय मोगून स्तुती करायची म्हणल्या काय, आपल्या काय पोटात डबा उठायचा. काय कापूस आहे म्हणजे तुमचा. अण्णा म्हणजे अण्णा महाराज नाही बरं. काय कापूस. आणि त्याच्या कापसात सशी लपत नव्हते दशरथराव. काहीला शेतीच्या गप्पा आणायचा लय नाद. रताळ खाली लागतात का वरी लागतात याचा मेळ नाही. भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी लागतात याचा मेळ नाही. मकाला कंस शेंड्याला लागतात का बुडाला लागतात का कमराला लागतात याचा पता नाही. पण गप्पा लय हाणणार असं की ज्याला 100-200 एकर जमीनच आहे. हो शेती कळाली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, ग्रंथ पाठ केले एका महाराजानं, पण शेती कळत नव्हती. त्याचं ऐकलं म्हणजे तुम्ही मातीत जाणार. वारकरी संप्रदायाचा व्यासंग आहे. या संप्रदायातला एक बी महात्मा शेती कळत नव्हता असा नव्हता. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरिजे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. काय पुरावा बोलले बाबा. चांगली जमीन आहे, ओलसर आहे, बी गोमटे पेरले पण वेळेला पेर, आलोट फळ भेटल. आता शासन सांगते पाणी आडवा पाणी जिरवा. आता सांगते आता आपणही भंगिरी गुडघे इतके सॉक्स घातलेले बुट घातलेले पहाटच बिन पाण्याची पिऊन आला आणि ते सांगतोय पाण्याची बचत करा. अरे तू मोकार पाणी पिऊन आला सोमळ्या, तुला कोणतं पाणी पिवा याची अक्कल नाही. तू आम्हाला पाण्याचं ज्ञान सांगतो का. किती भंगिरे आहेत आपण, किती भंगिरे. 400 वर्षापूर्वी
पाण्याचा संग्रह करा. पैठणच्या मालकानं सांगितलं, अनवरत मेघ जळा, धरणे बांधून घाली जे तळा. काय पुरावा आहे? अनवरत म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस, शेतीला लागेल याच्यापेक्षा शिल्लक पडलेलं पाणी धरण बांधून तलाव बांधून मधात घाला, मग नेहमी पिके ढाळा ढाळा दे. जसं लागन तसं पिकाला दे. 400 वर्षापूर्वी माझ्या पैठणच्या मालकांनी सांगावा, 700 वर्षापूर्वी आळंदीतल्या मालकांनी सांगावा, 350 वर्षापूर्वी माझ्या देहूतल्या मालकांनी सांगावा, माझ्या आरणच्या मालकांनी सांगावा. जेवारी पाडायला आलेली मोठ्या माणसांना 5 पेंढ्या आणायला जाणाऱ्या गोरोबा काकांनी मालकाला सांगावं, मालक चिपाट पिकलेत, जेवारी पाडायला जा. काकांनी सांगावं, काकांनी सांगावं. या महाराष्ट्राच्या मातीतले वारकरी संप्रदायातले आधारीव संत काळ्या मातीची नाळ आहे, काळ्या मातीची नाळ. एक म्हणला मी आचार्य पदवी घेतली आणि भैमुगाच्या शेंगा. हे म्हणला कशाला येतात? म्हणलं तुझ्या डोसक्याच्या केसाला येतात. आणि कशात आचार्य केलं? सुंबळ्या मातीत घालशील ना तू लोकायला. तुला भैमुगाच्या शेंगा लागलेला पत्ता नाही, मी आचार्य झालो. ये मासा हानीन तुला, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला 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 विठाला. कोण विद्वान या जगातला भाकरी शिव वाचू शकतोय? दशरथराव किती सोनं असल्यावर चांदीच्या भाकरीने सोन्याचं पिठलं करता येईल? नाही करता येत. गहू ज्वारीच्या मकाच्या बाजरीच्या भाकरी खावा लागतील, पिठलं डाळीचं करावं लागेल. आणि ती काळ्या मातीतून येते, ती काळ्या मातीतून येते. जरा असं ध्यान ठेवा. माझ्या शेतकरी राजांनो, वकील साहेब मी सतत सांगत असतो, ज्याच्या नावाने ईदभर जमीन असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. जमिनी सांभाळा, काळाची गरज आहे. उठलं की सुटलं कोणी म्हणते काय त्या जमिनी परवडणं? काय दगड खातू का सुंबळ्या? एका देशामध्ये सर्प खायची पद्धत आहे, एका देशामध्ये पाली खायची पद्धत आहे. बोधले बाबा, त्या देशात पक्षी कमी झाले, इतकी लोकसंख्या, अन्नच नाही. अजून माझ्या भारत देशात ती अवस्था नाही. ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. 18 भार वनस्पती विकणारा देश आहे. 360 तीर्थ असलेला देश आहे. 2734 उपनद्या असलेला देश आहे. काळ्या मातीची नाळ असलेला देश आहे. लग्न अचानक जमलं एक जणाचं. साखरपुडा होता, साक्षीगंध. 1 लाख लोक जमले. तुमच्यासारखा माणूस होता, छोट्यातून मोठा झालेला. त्यांनी सांगितलं, दादा ऐक रे ऐक, 1 लाख लोक जमलेत, घे साखरपुड्यात लग्न लावून. हे म्हणला पण यायला स्वयंपाक करायची आता तयारी, फोन केल्यावर पुन्हा 1.5 लाख लोक येतील. तर पोरीचा बाप म्हणला, मला नका साधं समजू. ते होतं दिसायला साधं, पण म्हणला मी करतो व्यवस्था, तुम्ही 4-5 लाख लोक येऊ द्या. त्याचे मित्र विदेशात होते ना, त्यानं लगेच फोन फिरिला की चपात्या करायची मशीन आली विमानात. विमानतळावर उतरली, हेलिकॉप्टर मध्ये टाकली, रानात हेलिपॅड केला, मशीन आली. बोधले बाबा, वरण करायची मशीन आली. 5 लाख लोकांचं वरण करायची मशीन. फक्त इकून तुरी टाकल्या, मसाला टाकला, तुरी घोळून निघल्या, टरकलं निघले, पाणी टाकलं, मसाला टाकला, आणि पलीकडे आपण मग त्या फोडणी वरणच वरण. बंध्या साळी टाकल्या, साळी कांडून भात शिजला, पांढरा शुभीत भात. आणि गहू शाबीत टाकल्यावर निसून पीठ झालं, आणि पलीकडे तूप लावून चपात्या गरम गरम पलके झाले. हे असे 2-4 10-5 पुस्तकं शिकलेले येडगळ कांदे. हे वटकन लावायच्या कामी नाही, ताट हरपत असते. कोणीकडे वटकणी असे असतात ना, काही काही बैंगणे बैठकी हुंगे, काही काही लोकांच्या बैठकी हुंगायला सोडलेले हे डुकर. आणि त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. हे सकाराम तात्याचा चहा पितो, तुकाराम तात्याला म्हणलं चहात पाणीच होत, आणि तुकाराम तात्याची तर दूध पिलं. काय ते दूध, त्याची मसड गाव खराला चरती. आणि तुकाराम तात्याचे तर दूध केल्यावर आणशीराम तात्याची तर पोहे खाल्ले. जिजील पोहे नीट करता येत नाही.
आणि अंशिराम तात्याची तर पोहे खाल्ल्या, भास्कर तात्याची तर गेला, त्याची तर शिरा खाल्ला, काजू टाकलेत नव्हते. हे अशा अवलादी तुमचं काय नीट करणार आहे आता? हा, हे ज्याचं खातेत त्याची वाशे मोजितीत, हे तुमचं काय बरं करणार आहेत? हे प्रत्येक गावात अशी एक टक्का असते बघा. हे बैठकी होंगे असते ते, यायच्यापासून सावधान बरं अण्णा महाराज, सावधान सावधान. असे 4 जण म्हणले वा 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 वा, हाताचे बोट कमी पडल्या, तोंडात पायाची घालू लागली. बापा बापा बापा, 5 लाख लोकांचं वरण, 5 लाख लोकांच्या चपात्या, काय काय भात झाला, काय ती आमटी, काय ती कढीन. एक साधा माणूस होता, साधा. आमंत्रण आल्यावर ऊसाला पाणी देता देता हातपाय धुवून तसाच लग्नाला आलेला होता. ते जवळ बसला आणि मिशावर असा ताव द्यायला, म्हणला काय वटवट करायला रे डुकरा. मशीन दळायला लागला. इतक्या लाख लोकांच्या चपात्या केल्या आणि तितक्या लाख लोकांचं वरण केलं आणि इतक्या लाख लोकांचा भात केला. अशी तू या साहेबाकडे मशीन आहे का भंगिरिया? बटन दाबल्यावर ज्वारी तयार होती. अशी तू या साहेबाकडे मशीन आहे का बटन दाबल्यावर गहू तयार होते? नाही. बोधले बाबा ती काळी माय, हिच्याशी प्रेम करा, ती देत राहील, देत राहील, देत राहील. चला राजाची स्तुती केली, याच्यावर सांगत होतो ना, टाइम तर संपला असेल. राजाची स्तुती केली. हा ते हे आमचे ते म्हणले काय अण्णा तुमचा कापूस आहे, इथरो कालतं ना ते, कशा खुश झाल्या बघा ना. अहो भंगारा ऐकल्या इतक्या खुश, आणि आधी ओरिजिनल सांगू लागलो जशा पिराला कापायला न्याच्यात अशा बसल्या होत्या. काय भंगार आवडतो माणसाला, कशी उकळला जसा मंडपाचा कळकळ करायला. देवाचे चरित्र नावडे सर्वता विरोधाची कथा गोडवाने, विरोधाची कथा गोडवाने. देवाचे चरित्र नावडे सर्वता विरोधाची कथा गोडवाने, विरोधाची कथा गोडवाने. हो देवाचे चरित्र नावडे असावा मंडपाला झालर असली पाहिजे, पण पडदे इतकी नसावा. जरा जोरा विनोद. चला अहो फवारा करायची इच्छा नसती हो, त्याच्याशिवाय आळ्या मरत नाहीत ना, म्हणून फवारा करावा लागतो. काय अण्णा तुमचा कापूस आहे, वा 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 वा. नेहरी झाली का? नाही अण्णा नेहरीचं काय नाही हो, काय तुमचा येताना पाहिला आमच्याही कापसात जरा जरा तण झालं, काय वापस आहे. अरे आमचं गडी बाजाराला गेलंय, बंदुक्यान पिस्तोल्या कोठ्यातच येतं. अण्णा काय तुमची एवढाली बैल बाबा, आमच्या इथं हिरवा चारा नाही, तिनं साठाभर मका, आमच्याकडे 2 गायीने 1 वगार होती मसड. आमच्या गाईला म्हशीला कवाच हिरवं नव्हतं. अण्णाच्या बैलाच्या निमित्ताने मी साठ्याला शिगेली इतकी मका कापली. हप्ताभर म्हशीला कामी आली आणि गाईला कामी आली. गोड बोलल्यात अण्णा इतका पघाळला. बैल दिले, बैलगाडी दिली, आवत दिलं, येठणं दिलं आणि मका दिली. मग साध्या माणसाला गोड बोलल्या इतकं धकत येतं. राजाची स्तुती केल्यावर काय, त्या स्तुती करणाऱ्याची बायको त्या काळात अशी साडी नेसत होती, त्या साडीला हिरे होते, हिरे पदराला हिरे, हिरे हिरे होते पदराला. रात्रीच्या समयाला ती घरात फिरत असताना दिवाला येत नव्हती, तिच्या साडीच्या हिऱ्याचा प्रकाश पडत होता, इतकी सुंदर. पण कालांतरानं सांगू, या भावानं वारकरी भावाला सांगितलं, काय तू पंढरपुरातल्याची स्तुती करतो रे, काय तू द्वारकेच्या मालकाचं आवडीनं भजन गातोस रे. अरे मी ज्या राजाचं भजन गातोय त्याचं आवडीनं कर ना तू भजन. भावानं सांगितलं, दादा मेलो तरी हरकत नाही, पण द्वारकेच्याच मालकाचं गुण गाईल, तू ज्याचं गुण गातो त्याचं गाणार नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, निंदात्वा स्तुती करावी देवाची.
कीर्ती मानवाची गाऊ नये. करण देवाची स्तुती, करण संतांची स्तुती. काय म्हणून भंगिरेची स्तुती करायची आपण? आमचा मित्र नायब तहसीलदार झाला रघुनंदन बुवा, आणि तो जास्त शिकल्यामुळे नायब तहसीलदार. मी 7वी शिकलो ना, मग कसा होईल तहसीलदार? पण वकील साहेब त्याचा मित्र अजून दुसरा होता, आणि त्याच्या मित्राच्या लग्नात नायब तहसीलदार लाचत होता. तर मी त्याला बोलून घेतलं, म्हणलं अरे तू ओपत नाहीस रे लग्नात नाचायला. मला म्हणे, मग नंतर तो मला आवजाव बोलत होता ना, अगोदर बाळूच म्हणायचा, आता महाराज झाल्यामुळं मला. तसं नाही महाराज, तो मित्र आहे, लंगोटीवार आहे, आणि त्याच्याकरता नाचा वाटतंय. पण त्याला मी म्हणलं तू फक्त शिक्षणापुरताच पाहिलास, माझं आणि त्याचं 4 किलोमीटरचं अंतर आहे, मी सगळा तपासलाय. त्याच्यापेक्षा तू त्याच्या लग्नात नाचावा हे मला नाही आवडत. 2.5 महिन्याला तर बायकोची सोडचिठ्ठी झाली, डिवोर्स झाला. डिवोर्सच म्हणतात का त्याला वकील साहेब? इंग्रजी शब्द. मलाही फिरू फिरू इंग्रजी कळायली हो. अहो अंगठा देणारी म्हातारीला बँकेत विचारलं, बाई काय? तर काय नाही म्हणले, महाराज लय ताण आहे, टेन्शन आहे, लय बिजी आहे, येते बरं का. आणि विड्रॉलवर अंगठा द्यायली आणि मला बिजी आहे म्हणायली. म्हणजे यायला इंग्रजी कळती, मग बाळायला जरा जरा येईनच ना. काय नवलाची गोष्ट, येतच राहते. 3.5 महिन्यात डिवोर्स द्याला, आणि त्या हरामखोराच्या लग्नात नायब तहसीलदार लाचला. काय आनंद येऊ? कशाला भंगिऱ्याच्या सानिध्यात नाचायचं? अधिकार तात्विक लोकांच्या सानिध्यात राहा, देव भलं करेल, भलं करेल. वारकऱ्यांनी सांगितलं मरेल पण नाही स्तुती करणार. भाऊ ज्याची स्तुती करीत होता त्या राजाच्या स्तुतीमुळे इतकं बरं झालं, इतकं बरं झालं बोधले बाबा. पण कालांतरानं ज्याची स्तुती करीत होती ते मेलं. प्रमोद महाराज ते मेलं. ते मेल्याच्या नंतर संपत्तीचा इतका ऱ्हास झाला. हिऱ्याची कोंदण करणारी साडी नेसलेली बाई मंदिराच्या देवीच्या मंदिरात जोगवा मागत होती बोधले बाबा. मेलन ते पालथं पडलं. आता कशात संपत्ती आली? जोगवा मागायची वेळ. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं गुण गायलं. लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडून ओठावर फिरत होते, खारट पाणी चाटून पोरं झोपत होते त्या वारकऱ्याचे. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. त्या वारकऱ्याला पंढरपुरातल्या मालकानं गाव सोन्याचं बांधून दिलं. पंढरपुरातल्या मालकाला लग्नात मणी आलता एक, तो मनी श्रीमंतक मनी. आपल्याकडे लग्नात आलेले भांडे दाखवायची पद्धत असते भावकीच्या बायाला. येती जातीचा कार्यक्रम असतो, ती नवरी हळदी कुंकू देती, बायका येतात, हे पलंग पहा, हे कपाट पहा. आणतानच त्याचे काच फुटले. ते असंच होतं दप्तरेन. हो, त्याला इशिक कुल्प, 19 चाव्या, डबल एकाच्या, आणि चोरानं बुकी हाणणं, सगळे दरुजे मागं जाणं. आणि काय ते कपाट, आणि हे दाखवायचा कार्यक्रम आपल्याकडे. एका घरी आम्ही गेलो, म्हणले महाराज बसा दिवाणवर. म्हणलं आम्ही दिवाणी नाही, तू दिवाणवर बसायला, बस खालीच बसतो. नाही म्हणले महाराज आहेत कसे, बसा वरी बसल्यावर. आता वजन 81 किलो अशी यायची सारखी. पुन्हा 2-4 जण. त्या बाईनं दूध करूच तर आम्ही ते दिवाणाचं वरचं खपट मोडणं आम्ही मातात. बाई दूध घेऊन आली, म्हणले महाराज दूध प्यानं. म्हणलं बाई दूध राहू दी, पण गड्याला बोले आम्हाला उपशेव आधी. या दिवाणात घुसलो आम्ही. काय ही पद्धत, काय सोंग. आणि हे दाखवायची पद्धत आपल्याकडे. एका बाईच्या घरी गेलो, पाय धुवायला जग द्याला. महाराज धुवा पाय. जग हातात देणं, दांडा हातात आणि जग पायावर. खड्याला दिशा अंगठा फुटला, रक्तच निघलं. कासावीच झालो, पण कसं रडावं बायापाशी. ती म्हणेन माय मेला, पाय फुटला तर रडायला. गपचिप दाबलं. तर शांत बसल्या. म्हणले महाराज नेमकं काय? म्हणलं काय नाही बाई, पायावर जग पडा. बाई महाराज काय सांगायचं बाई, आमच्या घराला महाराज लोकांचं वळण आहे, वारकरी परंपरा आहे. आमच्या इथं माणसं महाराजाच्या पाया पडतेत, म्हणून आमच्या भांड्याला पण सवय लागली. मी म्हणलं बाई तू इतकी चालू, तुला आमदार केल्यावर तालुका इकसीन. हो ना, जगाचा चालू पाण्यानं पाय पडायली. काय कसे माणसं उकळले बघा, यायला वाटायला आत्ताशी कीर्तन सुरू झालंय.
श्रीमंतक मनी आलता. आपल्याकडे काही येतो काय त्याला काय त्या भेटीन काय ते सोंगण. आमची पोरगी दिली ती इकडे, आमच्या गावातली इकडेच दिली ती, तुमच्या इकडेच. सासू जरा हलकट होती. गावाकडे पोरगी आल्या म्हणलं काय झालं, काय नाही म्हणे महाराज, सासरे चांगले आहेत, दीर चांगला आहे, बाया चांगला आहे, मालक पण चांगले आहेत, नणंद चांगली आहे, पुढच्या महिन्यात लग्न आहे नणंदबाईचं, ज्याचं लग्न झालं त्या नणंदा आमच्या आत्याबाईच जरशा लागत आता. म्हणलं काय नाही म्हणलं शिदोरीच घेऊन या. काय ताण घेते, कसा ताण महाराज, बाबानं लग्न केलं इकून तिकून मागून, आता एक थैली भर बुंदीचे लाडू करायचे, कुठून गरिबी परिस्थिती. म्हणलं ताण घेऊ नको. राशन दुकानदाराला म्हणलं माणसं किती दुकान किती उचली तू. ते म्हणलं जाऊ द्या बाळू महाराज, 9-10 किलो हरभऱ्याची डाळ तुम्हाला फुकट नाही, पण हे कुटाणा करू नका. म्हणलं मला नको, मला भागवताची इतकी येते की माझ्या घोडीला पुरायली. घोडी माझ्याकडे मस्त असली चांगली, भागवताची इतकी डाळ येते मी खाऊन उरलेली घोडी खाली. मला तूही नको डाळ, फक्त या गरीबाच्या पोरीची शिदोरी जाची यायला 10-15 किलो. कुठं नाही म्हणालो बाबा मी, हे देऊन टाका. देऊन टाकली. तिने म्हणलं 1 कटा साखरेचा. बरोबर काय हरकत नाही, देऊन टाकलं. आणि लाडू करायला भावकीच्या बा यायला काय पैसे द्यायचं काम नाही. कोकाचा बोट, चहाचा घोट, चल होय घरला. ते मानाचा चहा असतो ना, आणि तो चहा कसा किर्लोस्करींना चाईल, दुधाचा पाता नाही तरी पण प्याचा. ते लग्नातला मानाचा असते, ते घाणा घालायचा, ते शिदुरी करायचा चहा, कोकाचं बोट, चहाचा घोट, निघा घरी निघा. मग ते लाडू करून घेतले आणि त्या पोरीच्या माईन सांगितलं महाराज बाई तुमच्यामुळं एवढा शिदुरीचा मेळ झाला, तुम्ही जा ना शिदुरी संग. तर मी आणलं बाई आता मला ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी जाईन, तू काहून आमच्या घरावर JCB घालायली. हो ना, हा कीर्तन बुडून कसं जावं. नाही म्हणे कीर्तन नाही त्या दिवशी. मग निरोप केला, आम्ही निघालोत. आता गाडीला पैसे नाहीत काय नाहीत, माझ्याकडं तेव्हा गाडी नव्हती. मग असंच 1 11 1 2 12 एसटी फेस्टी कोणाच्याला हात देणं जाणं. मग आम्ही गणेशपुरावून शिदोरी टाकली काळ्या पिवळीवर, काळ्या पिवळीनं उतरली, शेलूत टाकली. शेलून इकडं धारूरला आलो. धारूरचा बाजार होता आणि धारूरला आल्यावर काळ्या पिवळीवर शिदोरी टाकली. पण त्या धारूरचा बाजार असल्यामुळं आम्ही युरियाच्या थैलीमध्ये लाडू होते, रिकामी खताची धुतलेली युरिया खताची थैली, त्याच्यात लाडू होते. आणि बाजार संपल्यावर युरिया खताच्या थैलीत एक जणाचं दुकान होतं, बुटा चपलं शिवायचं, त्याच्यातच होतं. आणि मग आम्ही कळमला उतरल्यावर थैलीची झाली बदला बदली. पण ती लाडूच्या थैलीपेक्षा ही थैली मला जड लागली. त्याच्यात ते कुच्या टोच्या गिच्या सगळंच होतं ना, ते सगळंच होतं. तर आमच्या संचाल म्हणलं थैली जड, बाहेर फिरू फिरू तूप खाला सोकला, तुला ओझं नाही घ्या वाटत. मी म्हणलं नाही रे, थैली उचलताना गणेश पुरोर इतकी जड नव्हती, लय जड झाली. तुला माहित नाही लाडून हवा पिली, हवा पिता संगचे बी आमच्या लय बाद सरण. ते म्हणले लाडून हवा पिली. नाही रे हवा गिवा काय नाही. चल चल. तिथं आलो तर आमचं नशीब बी फुटकन, आम्ही जाणं डीपी जळणं संगच, लाईटाचा पताच नाही. आणि मग ते गेलो होतं आम्ही, आपलं शिदुरी गिदुरी टिकली, अशा बाया पाहत होत्या. माय काय गिरगावची येईन हावशी ग, थैली भर लाडू दिले. तिथं गेल्यावर मग नवरदेवाची मोठी चुलती मान करीन, तिच्या हातान शिदुरी सोडायची. चिमणी लावलेली कोपऱ्यात, बारकी चिमणी, ती आली हळदी कुंकू, ते तिनं त्या शिदुरीच्या थैलीचं सुतळी सोडीन, मधात हात घातला तो कुच्या निघला. ते खिळे ठोकायचा कुच्या. दुसऱ्यांदा हात घालायचा, ती रुमनं निघला आडवं. हो. तिसऱ्यांदा हात घातला की तो टोच्या निघला. चौथ्यांदा हात घातला की रापी निघली. ती म्हणली बाई तुम्ही कीर्तनकार आहेत का? मी म्हणलं हो. हे कशाला दिलं? मी म्हणलं लाडू कडक झाले तर याच्यावर ठून फोडून खायचे, याच्याकरता दिले. आणि हे टोच्या कशाला दिला? मी म्हणलं दात कोरायला काडी नसेल तर यानं कोरायचे. आणि रापी कशाला दिली? पोट दुखलं नाहीच राहिलं तर कापून लाडू बाहेर काढायचे. आणि मग रबलं कशाला दिले? मी म्हणलं मानकरीन जर पावसाळ्यात मेली तर रबलं टाकून फोकायची.
उजडूस तर चलू द्यायचं का पाठच्या काल्यापासून? काय नाही बाबा, तुम्ही असाच पटका बांधायचा सकाळी 10 वाजता, काय नाही चलत राहते. पाय शेठजी घणो चोख हो, 13 कम 85 90 कम 87. अजून 1 तास म्हणले. होतं आमच्या इथं एक शेठजीचं घर, त्या काकी नाव घ्यायच्या. 12 रुपये की गाडी 15 रुपये को घोडो, आणि थाको शेठजी मारो पीछा नहीं छोड़ो. जाऊ द्या. काय देणगी, आपण ह्या देणगीला खुश होतो. पंढरपुरातल्या मालकाला एका लग्नात म्हणी आला 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 26,666 तोळे 8 मासे गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं साचलं. काय करावं, बहिणीला दिलं, पांडव श्रीमंत केले, काशीला अन्न सत्र केलं. उरलेलं सोनं कोणाला द्यायचंय, वारकऱ्याचं गाव सोन्याचं केलं. 52 अर्बुज क्विंटल उरलं. विश्वकर्मा महाराजाला सांगितलं, महाराज वारकऱ्याला दिले वापस आणू नका, मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. आणि सुदामदेव वारकऱ्याला गावही सोन्याचं आणि मसनवाटा वारकऱ्याचा. ताकद कशाची, गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. विठोबार कुमाई 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 सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या परंपरेतले आदरणीय पूज्यश्री प्रकाशजी महाराज बोधले. संकल्पना गोड आहे. खूप संत शिरोमणी नामदेवरायच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सप्ते होत राहावा. मला असं वाटतं कितीतरी दिवसापासून या सप्त्यात मी कीर्तन करतोय. अण्णा महाराज संपर्क करत असतात, येण्याचा योग येतो. महाराजांच्या उदात्त अंतकरण माझ्या नामदेवरायासाठी हे कार्यक्रम होत राहावा. किती नामदेवरायाचं मोठं काम आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जर वारकरी संप्रदायाची पताका कोणी रोवली असेल तर ती नामदेवरायानं रोवली. त्या नामदेवरायाच्या या घोडशा भक्तिमय स्थितीत चालत असलेला हा सुंदरसा नामयज्ञ. आदरणीय प्रकाशजी महाराज आहेत, अण्णा महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, प्रमोद महाराज आहेत, रघुनंदन महाराज आहेत. पाहिली मी संस्था, गोड विद्यार्थी त्यांच्याकडे भरपूर. राजे हो, आपली लेकरं सात्विक व्हावा याच्याकरता वारकरी संप्रदायात त्यांची वर्णी लागावा म्हणून अशा लोकांकडे लेकरं टाकत जा, मोठी होतील. वारकरी संप्रदायात लेकरं आल्यावर श्रीमंत होतील का नाही होतील हे मला सांगता येणार नाही, पण बापानं कमीलेलं इकीत नाहीत इतकं मात्र ग्वाही. मृदंगाचार्य महाराज छान मृदंग वाजितात. महाराज तुम्हाला पण प्रणाम. आसाराम महाराज काय बुलंद तोफ आहे, त्यांनाही प्रणाम. पंचाळ महाराज असतील, चोपदार असतील, वकील साहेब आदी करून सर्व गरजे माऊली असतील. पुनश्च एकदा विनंती करतो, उद्या 11 तरी पोरायनं माळी आदरणीय आमच्या बोधले महाराजांच्या हाताने घाला. 11 पोरायनी घाला. राजे हो, पीक आलं समजा सप्ताहाला, आपल्या पीक आलं समजायचं. हो, आपला धर्म उंच जाण्यासाठी माळी गळ्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. घाला ही तुम्हाला विनंती करतो. हे साऊंड सिस्टीम आलं, लय वासरू गोड आहे हो, गोड साऊंड सिस्टीम देते. लग्न झालं का तू? नाही, आमच्यात परिसरातली देतो रे, म्हणजे आमचं धकत राहीन जरा. हिशाबात नेता येतं मग त्याला. बघ हां, बघू हाय आज जवळचंच आहे ना, पण अजून आपल्या जवळची देतो ना खेटून. लय लांबची देऊन काय आमच्या सप्ता वाजित येतो त्याला. हो, काय ग पळी झळकती ना आपलं तुपलं ओळखीती काय त्याला, काहीतरी फायदा आपलं. हेच होतं का 13ला? हे महाराजांकडे बरं का पवन 13ला काकांच्या तिथं चांगला सप्ताह असतो त्यांच्याकडे. सर्वांना प्रणाम करतो. सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मे दशरथजी तुमच्या सानिध्यात आहेत.
विश्वाच्या मालकाने तुम्हाला मोठं केलं. ज्या मातीत तुमचा जन्म झालाय त्या मातीशी नाळ तुमच्याकडे अजून आहे. नाही तर बऱ्यापैकी माणसं मोठे झाल्यावर आपल्या मायभूमीला इसरत असतात. तुम्ही अजूनही तुमच्या या मायभूमीच्या ठिकाणी या मातीशी तुम्ही लढा ठेवला. विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करील. पुन्हा पुन्हा गरुडाचे पंख या व्यक्तीला लाव आणि ज्या क्षेत्रात पाऊल टाकीन त्या क्षेत्रात त्या उंच भरारी जावं अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. जे गावाला मानतात, जे गावाशी नाळ ठेवतात त्या माणसांकडे विटेवरचा मालक बघत असतो. अन्न दान फार झालंय. देवळ्याचे नाना मला भेटले. मला माहीत होतं जिथं नानावरणी लावतात तिथं अन्नपूर्णेला कमीच राहत नाही. अगदी अगदी अन्नाचं एकच, नानांचं एक ध्येय असतं देवळ्याच्या नानांचं, माणसं जेवत राहावा. पुनश्च सर्वांना प्रणाम घेतो. 10-20 मिनिटं तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल माफी असावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे तुरे विडे वाकुडे वत्तरे कळा क्षमा पराग नाही विचार